लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांनी सुरू केलं आंदोलन। शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी यासाठी आंदोलन। अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालयासमोर आंदोलन सुरू। अहिल्यानगर येथील लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक शिवाजीराव लंके यांची बदली तात्काळ रद्द करण्यात यावी या मागणीसाठी आजपासून शाळेतील विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरू केले। हे आंदोलन अहिल्यानगर येथील रयत शिक्षण संस्थेच्या उत्तर विभागीय कार्यालय येथे सुरू असून पालक संघ समितीच्या वतीने असंख्य पालक, विद्यार्थी, माजी विद्यार्थी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित आहेत। यावेळी विद्यार्थ्यांनी हातात फलक घेऊन लंके सरांची बदली रद्द करा, आमचे लाडके शिक्षक परत द्या अशा घोषणांनी परिसर दणाणून टाकलाय। शाळेच्या इमारतीत पूर्णतः शिकवणी बंद असून विद्यार्थी उपोषणस्थळीच थांबले आहेत। यामुळे शाळेचं शैक्षणिक कामकाजही ठप्प झालंय। आंदोलनस्थळी विद्यार्थ्यांसोबत त्यांचे पालक, आजी आजोबा, माजी विद्यार्थी आणि स्थानिक नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित असून उपोषणाचं स्वरूप दिवसेंदिवस तीव्र होण्याची शक्यता आहे। प्रतिनिधी विक्रम लोखंडे, अहिल्यानगर। माझे नाव स्वरा शेखर अंधारे। माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई भाऊराव पाटील आहे। मी इयत्ता 3री मध्ये शिकते। माझे मुख्याध्यापक आदरणीय शिवाजीराव लंके सर यांची बदली रद्द करावी असे माझे म्हणणे आहे। आणि हे आमचे मुख्याध्यापक आहे आणि ऊन वारा आणि पाऊस काही असून द्या, पण आम्ही इथून हलणार नाही। धन्यवाद। नमस्कार, मी आराध्या रावसाहेब दादा। मी इयत्ता 3री शिकते। जोपर्यंत लंके सरांची बदली रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही मुले शाळेत येणार नाही। लंके सर आमचे आदर्श आहेत। आमचे आदर्श आमच्यापासून दूर करू नका। लंके सरांची बदली रद्द करा, रद्द करा। नमस्कार, माझे नाव अधिराज संतोष कुमार दराडे। मी आता 4थीत शिकतो। माझ्या शाळेचे नाव लक्ष्मीबाई भाऊराव पाटील प्राथमिक शाळा। आमच्या शाळेचे मुख्याध्यापक आदरणीय लंके सर यांची बदली मनापासून रद्द करण्यात यावी। लंके सर नाही तर आमच्या शाळेची प्रगती थांबेल। लंके सरांमुळे आम्हाला वेगवेगळ्या परीक्षेत बसण्याची संधी मिळते, ती संधी आम्ही गमावणार नाहीत, म्हणून आम्हाला लंके सर हवेत। लंके सर नाही तर आम्ही शाळेत जाणार नाहीत। धन्यवाद। नमस्ते, मी अरुणा गुंजाळ। माझा मुलगा इयत्ता 3री मध्ये लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या शाळेमध्ये शिकत असून ती शाळा त्यांनी बंद करण्यासारखं असं आंदोलन केलेलं आहे। त्याच्यासाठी लंके सरांची बदली थांबवावी असा आम्ही जाहीर निषेध करतो या बदलीसाठी। तर हा नियम जो आहे तो एकदम नियम केलेला आहे त्यांनी, तो एकदम नियमाच्या बाहेर आहे। रयत शिक्षण संस्थेने स्थापन केलेल्या नियमावलीत हा नियम बसत नाही की लंके सरांची बदली व्हावी म्हणून, नाही, लंके सरांची बदली व्हावी नाही म्हणून। याच्यात त्यांनी धडधडीत आले, सेवकांच्या बदल्या शक्यतो करण्यात येणार नाही हे असं त्यांच्या परिपत्रकाच्या नियमात असून सुद्धा त्यांनी ही बदली केलेली आहे। म्हणजे या बदलीमुळे त्यांनी 500-550 मुलांचं आज भवितव्य अंधारात दिसत आहे। आम्हाला नाही, अंधारात दिसलंय। नियमही त्यांचे आणि मोडणारही तेच। मग रयत शिक्षण संस्था नाव कशाला केलं त्यांनी? आंदोलन हे यासाठी आम्ही सर्व पालकांनी एकत्रित येऊन सुरू केलंय, कारण आमचे जे मुख्याध्यापक आहेत म्हणजे लक्ष्मीबाई भाऊराव पाटील या विद्यालयाचे जे मुख्याध्यापक आहेत माननीय शिवाजीराव लंके यांची अनपेक्षितपणे जी बदली प्रशासनाने केलेली आहे ती रद्द व्हावी यासाठी आम्ही सर्व पालक, शिक्षक, कर्मचारी किंवा विद्यार्थी सर्वजण इथे आंदोलनासाठी रयत ऑफिसला सगळ्यांनी ठिय्या आंदोलन केलेलं आहे। म्हणजे एक असं व्यक्तिमत्व की ज्या व्यक्तीने मुख्याध्यापक असल्याचा कुठलाही गर्व नाही, कुठलाही अभिमान नाही, वेळ पडल्यास खुर्चीही उचलण्याची ज्या व्यक्तीची तयारी असेल अशा व्यक्तीचं कुठलीही तक्रार नसताना, कुठलाही आक्षेप नसताना बदली होणं हे सर्वांसाठी अनपेक्षित आहे। या एका गोष्टीमुळे पालक वर्गातही तीव्र नाराजी आहे आणि त्याचप्रमाणे विद्यार्थ्यांमध्येही तीव्र नाराजी तर आहेच, पण बरेचसे विद्यार्थी हे भावनिक झालेत आणि त्याचाच परिणाम म्हणून सर्व विद्यार्थ्यांनी मागील 2 दिवसापासून शनिवार आणि कालचा सोमवार आणि आजचा मंगळवार या 3 दिवसांपासून विद्यार्थ्यांनी पूर्णपणे शाळा 100% बंद आंदोलन उभारलेलं आहे। आज एकही विद्यार्थी शाळेत उपस्थित नाही। माझं नाव स्मिता अमोल शिंदे। माझी मुलगी इयत्ता 3री मध्ये शिकत आहे। आज इथे जमण्याचं कारण एकच की लंके सरांची बदली रद्द व्हावी। आज 550+ पटसंख्या असताना जर अचानकपणे या सरांची बदली होत असेल तर ते कोणालाही मान्य नाही। आणि दुसरी विशेष गोष्ट, आजच्याच जमान्यात
प्रत्येक पालक प्रशासकीय प्रगती पाहून मुलांना आपल्या भौतिक सुविधा बघून शाळेमध्ये ऍडमिशन घेत असतो, परंतु या शाळेमधला एकही पालक असा नाही की त्यांनी प्रशासकीय सुविधा किंवा भौतिक सुविधांची मागणी केलेली आहे. यामध्ये सगळ्यांची मागणी एकच आहे की ती म्हणजे फक्त केवळ लंके सरांचं चेहरा आणि ते व्यक्तिमत्व बघून इथे ऍडमिशन झालेले आहेत. आणि दुसरी महत्वाची गोष्ट, 550+ पटसंख्या असताना अचानकपणे सरांची बदली करणे आणि बदली करून जर प्रशासनाला हे दाखवून द्यायचं असेल की आम्हाला शाळा बंद करायची आहे, तर त्यामागे मला असं वाटतं की प्रशासनाचं हे कारण असावं की शहराच्या मध्यवर्ती असणारी कोट्यवधींची प्रॉपर्टी विकून त्याचं भांडवल करायचं हेच एकमेव साधन असू शकतं आणि समाजाच्या प्रगतीमध्ये त्यांना बाधा घालायची आहे असं मी मनापासून व्यक्त करते.